आलेला आहे. पूर्वीचा कायदा हा जवळजवळ 1961 हा इन्कम टॅक्स ॲक्ट म्हणून त्याला ओळखलं जायचं आणि हा नवीन इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 असं म्हणून ओळखला जाणार आहे. जुना जो कायदा आहे तो 880 पानाचा होता आणि आता जो नवीन कायदा आहे तो जवळपास 622 पानांचा होणार आहे आणि त्यात 298 सेक्शन आणि जुन्या कायद्यामध्ये 536 सेक्शन्स होते. त्याच्यामुळे आपल्याला एक साधारणपणे लक्षात येईल की नवीन कायदा हा सर्वसामान्यांना समजेल असा, सर्वसामान्यांना अभिप्रेत असेल असा आणि त्याचबरोबर याच्यामध्ये 3 प्रामुख्याने जे रिडक्शन्स केलेले आहेत ते म्हणजे रिडक्शन ऑफ लिटिगेशन, रिडक्शन ऑफ कंप्लायन्स आणि रिडक्शन ऑफ पेपर वर्क, जेणेकरून लोकांना सहजरित्या हा इन्कम टॅक्स यावेळेसचा त्याच्यानंतरचा भरता येईल. त्याचबरोबर याच्यामध्ये जे 6 क्षेत्रांना ज्याच्यामध्ये सुधारणा सुरू करण्याचा संकल्प हा केंद्र शासनाने हाती घेतलेला आहे. त्याच्यामध्ये एक आहे तो कर आहे, दुसरा आहे तो शहरी विकासाच्या संदर्भातला आहे, तिसरा आहे ते खाणकाम आहे, चौथा आहे वित्तीय क्षेत्र, 5वं वीज आणि 6वं हे नियमात सुधारणा आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने केंद्र शासन ही सुधारणा पुढच्या काळामध्ये अधिकरित्या आणणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या या अर्थसंकल्पामध्ये जी आपली वित्तीय तूट 4.9% आहे ती 4.4 वर खाली आणण्याचा ध्येय सरकारने समोर ठेवला आहे. हे करत असताना निर्मला सीतारामन यांनी शेतकरी असतील, महिला असतील, अनुसूचित जाती जमाती व उद्योजक, मध्यमवर्गीय यांना दिलेल्या सवलतींमध्ये कुठेही कात्री न लावता उलट त्यामध्ये भरघोस अशी वाढ आपल्या सगळ्यांना निश्चितपणे दिसून येते. या बजेटच्या माध्यमाने खऱ्या अर्थाने बजेटची थीम जर आपण बघितली तर सबका विकास ही या बजेटची थीम आहे आणि याच्यामध्ये जे मूळ सिद्धांत आपण बघितले तर त्याच्यामध्ये मला व्यक्तिशः असं वाटतं की गरिबीपासून देशाची मुक्तता, त्याचबरोबर उत्तम शालेय शिक्षण विद्यार्थ्यांना भेटावं, स्वस्त आणि सर्वसुलभ आरोग्य व्यवस्था, त्याचबरोबर कुशल कामगार आणि सार्थक रोजगार आणि त्याचबरोबर महिलांचा जे आर्थिक क्षेत्रामध्ये सहभाग आहे तो मोठ्या प्रमाणात वाढावा या संदर्भातलं उद्देश हे केंद्र शासनाने डोळ्यासमोर ठेवलं असं मला वाटतं आणि हे सगळं करत असताना आहे. त्याचबरोबर पुढच्या 5 वर्षात दुसरी जीन बँक हे स्थापन करण्याचा उद्देश केंद्र शासनाचा आहे. ज्ञान भारत मिशन याच्यामध्ये सर्वेज असतील, कन्झर्वेशन असतील, डॉक्युमेंटेशन असतील असे जवळपास 1 कोटी हस्तलिखित डॉक्युमेंटेशनचं जतन करण्याचं काम हे केंद्र शासनाच्या माध्यमाने होणार आहे. न्यूक्लिअर एनर्जी मिशन याच्यासाठी 20,000 कोटी या संदर्भातली तरतूद केंद्र शासनाकडनं केलेली आहे. मेरिटाईम डेव्हलपमेंट फंडसाठी 25,000 कोटी आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्यांच्या मनात जो सातत्याने प्रश्न असतो की महाराष्ट्रासाठी काय, तर मुंबई मेट्रो याच्यासाठी 1,255.6 कोटी, त्याचबरोबर पुणे मेट्रोसाठी 699.13 कोटी, MUTP साठी 511.48 कोटी, त्याचबरोबर MMR साठी एकात्मिक आणि हरित प्रवासी सुविधा याच्यासाठी 792.35 कोटी, मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी 4,004.31 कोटी, सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक क्लस्टर याच्यासाठी 1,094.58 कोटी, महाराष्ट्र ग्रामीण सौर जोड सुधार प्रकल्प याच्यासाठी 683.51 कोटी, महाराष्ट्र ॲग्रो बिझनेस नेटवर्क याच्यासाठी 596.57 कोटी, त्याचबरोबर नाग नदी सुधार प्रकल्प याच्यासाठी 295.64 कोटी, त्याचबरोबर मुळा मुठा नदी याच्या संवर्धनासाठी 229.94 कोटी, ऊर्जा कार्यक्षम उपसा सिंचन प्रकल्प याच्यासाठी आणि त्याचबरोबर परवडणाऱ्या घरांची अतिरिक्त 40,000 युनिट्स 2025 मध्ये पूर्ण केली जातील या संदर्भातलं या बजेटमध्ये आपल्याला दिसून येतं.
वैयक्तिक प्राप्तिकर सुधारण्याच्या संदर्भातलं आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, कारण आपण सगळ्यांनी याच्यामध्ये खरं तर बऱ्याचशा चर्चासत्रांमध्येही भाग घेतला असेल किंवा ऑनलाईन यूट्यूब चॅनल्सच्या माध्यमानेही आपल्याला बरीचशी माहिती याच्यामध्ये भेटलीच आहे. पण काही बुलेट पॉईंट्स मुद्दाम आपल्यासमोर ठेवू इच्छितो. 12 लाख उत्पन्नापर्यंत आयकर नाही. TDS मर्यादा ज्येष्ठ नागरिकांसाठी 50,000 वरून 1 लाख. घर भाड्यातील TDS मर्यादा 2.40 लाख वरून 6 लाख. अपडेटेड रिटर्न 4 वर्षापर्यंत फाईल करता येणार. कंप्लायन्सचा दबाव कमी करण्यात आलेला आहे. ज्येष्ठ नागरिकांना याच्यामध्ये फायदा होणार आहे. TDS घर भाड्याची मर्यादा ही 6 लाखापर्यंत. उच्च दराच्या TDS पॅन क्रमांक नसल्यास आकारणार. TDS आणि